तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघण्याची काही गरज नाही, निघून चालले जा. कारण तुम्ही हिंदू म्हणून जगत आहात पण दिखावा करत आहात. अरे जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्या महाराष्ट्रात तुम्ही असे नंगे चाय करता तर तुम्हाला हा महाराष्ट्रात राहून काहीच फायदा नाही. बुलढाण्यातील घटना माहीत असेल तुम्हाला. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी, त्या रात्रीची घटना डोळ्यात पाणी आणते दादा. काही नराधम जातीवादी भडवे हिंदूच असणार ते पण आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचा प्रयत्न करत होते. आणि आजूबाजूच्या ज्या महिला होत्या त्या महिला रोखण्यासाठी तिथे गेल्या तर त्या महिलेला मारहाण केलं. त्यांची साडी चोळी काढून त्यांना मारलं, त्यांचे कपडे फाडून मारलं. म्हणजे कितपत असं मारणं होय आणि कितपत का ज्या महिला विरोध करत होत्या का वाईट गोष्टीसाठी करत होत्या का चांगल्यासाठी करत होत्या, त्या म्हणत होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवू नका. तर ह्या हरामखोरांनी त्यांना मारहाण केलं. मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आणि तुम्ही मला सांगा, त्या महिलेला मारत असताना काही मराठा बांधव असेल, कोणी जाती, काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे असे लोक ते कुठे गेले होते हे मला ठाऊक नाही. त्या महिलेला मारत असे होते की मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्या शरीरावर कपडा ठेवत नव्हते. मग विचार करायची गोष्ट आहे की ते नालायक लोक झाले पाहिजे. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या छत्रपती शिवाजीच्या भरोशावर खाऊन राहिलो, त्यांचे पुतळे आपण हलवत असेल तर आपण इंग्रजापेक्षा बेहतर लोक आहोत हे लक्षात ठेवा. मुघलाच्या पेक्षा बेहतर लोक आहोत हे लक्षात ठेवा. कळलं काय? ज्या महाराष्ट्रात आपण राहून राहिलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र हा. तुम्ही महामानवाच्या विचारावर जातीवाद करता, महामानवाच्या पुतळ्यावर जातीवाद करता. हरामखोरांनो, तुम्हाला महाराष्ट्र राहण्याची काही गरज नाही. तुम्हाला जिथे मातीत दाबलं पाहिजे, बरोबर नाही का? कारण कितपत खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तुम्ही पाळून राहिले, हलवून राहिले. ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्यात बापाचेच पुतळे तुम्ही हलवून राहिले तर तुम्हाला जगण्याचा अर्थ काय आहे? काहीच नाही. समजलं काय? आणि तुम्ही महामूर्ख आहात का तुम्हाला भारतात आणि महाराष्ट्रात ठेवल्यापेक्षा तुम्हाला पाकिस्तानात एखाद्या जंगलात पाठवून दिलं पाहिजे. कारण तुमच्यासारखे जातीवादी भडवे असे महाराष्ट्रात राहील तर जातीवादी होणारच दादा. नक्की कमेंट करून सांगा अशा लोकांना तुम्हाला सजा कोणती द्यायची आहे.